विधानसभेच्या जागा वाटपावरून आता महायुतीत जुंपलेली आहे। राष्ट्रवादीने 80 जागांचा पुनरुच्चार केल्याने भाजप नाराज झाली असल्याचं कळतंय। जागा वाटपाची चर्चा जाहीर करणं, व्यासपीठावर करणं योग्य नाही असा सूर आता भाजपकडून उमटतोय। राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपकडून समज देण्यात आल्याचं देखील कळतंय। लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला किमान 80 जागा मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीने केलेली आहे। 80 जागा लढवल्या तरच राष्ट्रवादीला स्वतःची ताकद दाखवता येईल अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे। सर्व्हे करून महायुतीने उमेदवार ठरवावा असा पर्याय देखील राष्ट्रवादीने दिलाय। भाजपने मात्र या सगळ्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचं कळतंय। जागा वाटपाची चर्चा जाहीर व्यासपीठावर का करता असा सवाल उपस्थित करत अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना समज दिल्याचं कळतंय। क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या क्रायटेरियामध्ये आमची अशी अपेक्षा आहे, जरी भुजबळ साहेबांनी 90 जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा 80 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे। त्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक सर्वे घेऊन इलेक्टिव्ह मेरिट तपासूनच त्या ठिकाणी जागेची किंवा उमेदवाराची घोषणा ही आतापासूनच त्याच्यासाठी कामाला लागलं पाहिजे। 80 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील। भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिक प्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे। पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे 40-45 काय माणसं असते ते आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत। आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत। असं म्हणू नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमची कमी, असं नको करायला। सगळ्यांना जे आहे समजून काम करावं। मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्य वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू। 40 जागांच्या पक्षाला 80 जागा दिल्या तर उद्या शिंदे साहेबांना पण 80 जागा द्याव्या लागणार, 80-90 म्हणजे यांच्या 80 आणि 80 160 झाल्या आणि हे सूत्र लावलं तर आमच्या 105 जागा आहेत। मग आम्हाला 210 जागा त्या ठिकाणी द्याव्या लागतील। मग 370चं काही विधिमंडळ नाही आहे ना, 288 जागा आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि इलेक्टिव्ह मेरिटवर पक्षाच्या 4 भिंतीत होणाऱ्या बैठकांमध्ये या चर्चा व्हाव्यात। जाहीर वक्तव्य टाळावं अशी महायुतीतल्या आमच्या सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।